नमस्कार, मी अनुराधा तांबुळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली. सगळ्यांची दिवाळीची तयारी चालली असेल, सुरू झाली असेल, लगबग असेल, नवीन कपडे खरेदी केले असतील, घरामध्ये चांगली सजावट झाली असेल, पडदे बदलले असतील, चादरी कुठल्या घालायच्या इथपासून सगळ्यांची तयारी असेल, हो की नाही? दिवाळी हा सणच असा आहे की सगळ्यांना उत्साह येतो. घरापुढे रांगोळ्या, छान पणत्या, आहा, काय मजा असते ना. आणि आकाशकंदील आणला का नाही? तोही आत्ताच आणून ठेवा बरं का, नाहीतर काय होतं, वेळेवर गडबड होते आणि मग आपलं सगळं राहून जातं. एक आपण दिवाळीची तयारी कशी करायची यावर एक छानसा व्हिडिओ केलाय, तो तुम्ही नक्की बघा. आज आपण दिवाळी करता असे वेगवेगळे पदार्थ करणार आहोत. म्हणजे काय, दिवाळी 4 दिवस असते, हो की नाही? 4 दिवस आपण कुठले गोड पदार्थ करणार आहोत, नंतर ब्रेकफास्ट आणि त्या गोड पदार्थाला साजेचा असा मेनू, असे 4 दिवसाचे वेगवेगळे मेनू आपण बघणार आहोत. आज आपला मेनू काय माहितीये? मस्तपैकी मटारचा उपमा, चकली आणि दही. चकलीचा मेनू आपण आत्ताच दाखवलाय, तो तुम्ही बघून घ्या. सोप्या चकल्या आहेत, भाजणी बिजणी भाजा बिजा काही नाही, जे घरात आहे त्याच्यामध्ये आपण चकल्या केल्यात, पण अतिशय सुंदर होतात. नक्की करून बघा. चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि उपमा कसा करायचा ते बघूयात. आता दिवाळीच्या वेळेला काय, जो आपण ब्रेकफास्ट करू किंवा जे जेवण असेल ते इझी, लवकरात लवकर होईल, आपल्याला फार आपण दमणार नाही, अशा दृष्टीने आपण जर ठरवलं ना, तर आपला म्हणजे दिवाळी आपण छान एन्जॉय करू शकतो. म्हणून आज आपण अगदी साधा उपमा करणार आहोत. आता अचानक कोणी आलं किंवा काही लागलं तर म्हणून मी दिवाळी करता एक 2-3 वाट्या रवा असा भाजून ठेवला. म्हणजे शिरा करायचा असेल, उपमा करायचा असेल तर आपल्याला पटकन रवा भाजला असेल तर आपला वेळ वाचतो. म्हणून मग मी हा सगळा रवा आता भाजून ठेवलेला, हा भाजलेला रवा मी बरणीत भरून ठेवणार. हवा त्यावेळेला आपण 1 वाटी 2 वाटी जेवढा आपल्याला हवा असेल त्याप्रमाणे घ्यायचा. आज आपण आता फक्त या 1 वाटी रव्याचा उपमा करणार आहोत. साधारण 1 वाटी रवा जर आपण घेतला तर तो 2 लोकांना पोटभर होतो. लहान असतील तर 3 लोकांना पुरेल. म्हणजे आपल्या घरामध्ये वयोमानाप्रमाणे जसे लोक असतील, मंडळी असतील, त्याप्रमाणे तो आपल्याला पुरेसा होतो. त्याच्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. अंदाजे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यात आपण मोहरी घालूयात. उपमा आणि सांजा ह्याच्यामध्ये माझ्या मताप्रमाणे असा फरक आहे की याच्यामध्ये आपण आता जो उडपी पद्धतीने जो आहे की ज्याच्यात उडदाची डाळ वगैरे सगळं घालतात, त्या पद्धतीने आपण हा उपमा करणार आहोत. त्याच्यात थोडेसे जास्त आपण जिरे घालणार आहोत. त्याच्यात 1 चमचा उडदाची डाळ घातली, 1 चमचा हरभऱ्याची डाळ घातली. ही थोडीशी आपण परतून घेऊयात. हरभऱ्याच्या डाळीचा आणि उडदाच्या डाळीचा रंग बदललाय, गुलाबीसर झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा बारीक केलेलं आलं घातलं, थोडासा कढीपत्ता घातला, एक सुकी 1 लाल मिरची घातली आणि हे आपण परत हलवून घेऊया. आपल्या डाळीचा रंग बदललाय, कढीपत्त्याचा रंग बदललाय. आता आपण ह्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी बारीक केलेली मिरची घालूयात. ही कमी तिखट मिरची आहे, साधारण 1 चमचा मी ही मिरची घातली. अगदी जर गडबड असेल तर अशा वेळेला ही अशी फोडणी आपण करून ठेवायची. रवा भाजलेलाच असतो, त्यामुळे ही फोडणी पुन्हा गरम करून त्यात रवा घातला की आपला जो ही फोडणी करण्याचा वेळ आहे तो कमी होतो. तर ह्याच्यात आपण शेंगदाणे घालूयात. शेंगदाणे भाजलेले आहेत त्यामुळे ते पटकन तळले जातील. समजा जर आपल्याला वाटलं तर ते शेंगदाणे आधी तळून घेतले तरी सुद्धा चालू शकतात. आहे की नाही? किती छान गुलाबी रंग आलाय की नाही? साऊथ इंडियन स्टाईलनी जो आपण हा उपमा करतो तर ह्याच्यामध्ये हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या छान भाजल्या गेल्या पाहिजे. त्याचा रंग असा गुलाबीसर आला की त्याची छान चव येते. आता ह्याच्यात आपण थोडीशी मटार घालूयात. आज आता मी याच्यात कांदा घालणार नाही, पण समजा जर आपण कांदा घालायचा असेल तर मटार घालायच्या आधी आपण कांदा घालायचा आणि ते परतून घ्यायचं. आता मटार जे आहेत हे फ्रोझन मटार आहे, थोडेसे आपण उकडून घेतलेत, म्हणजे ब्लांच करून घेतलेत. त्याच्यामुळे काय होईल की आपला उपमा जो आहे तो पटकन होऊन जाईल. आता हे झालेलं आहे छान. आता ही कढई आपण बाजूला ठेवूयात. आता आपण रवा आपला भाजलेला आहेच आहे, पण तरी सुद्धा आपण 1 चमचाभर तूप घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये हा जो आपला रवा आहे तो आपण थोडासा फुलवून घेणार आहोत. समजा जर आपल्याला ही स्टेप गाळायची असेल तरी आपण ती गाळू शकतो, पण आता दिवाळी आहे की नाही, त्यामुळे दिवाळी करता आपल्याला जितकं छान करता येईल, अगदी निगुतीने आपल्याला करता येईल असं आपण केलेलं केव्हाही चांगलं. समजा तुम्ही मेनू ठरवला असेल की मी उपमा करणार आहे, तर ही जी स्टेप आहे की तुपामध्ये रवा भाजून ठेवणे, ही स्टेप तुम्ही
आधी 1-2 दिवस आधी करून ठेवली फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवली तरी सुद्धा चालू शकतं. आणि अशी छान भाजून घ्यायचा रवा. तर रव्यामध्ये सुद्धा बारीक रवा आणि जाड रवा 2 प्रकार आहेत. जाड रवा असेल तरी सुद्धा चालतो आणि हा मी आता बारीक जो घरात होता तो घेतलाय. पण जाड रवा घेतला उपम्याला तरी सुद्धा चालतो. त्याने तो छान असा मोकळा आणि फुललेला दिसतो. आता आपण हे छान भाजून घेऊयात. थोडा आपल्याला जो रवा आहे तो गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे. आपण आधी भाजूनच ठेवला होता हो की नाही, त्यामुळे आता आपला रवा आणखीन पटकन भाजला जाईल. थोडीशी तयारी असेल म्हणजे हा तुपात रवा भाजून ठेवलेला असेल आणि मटार वगैरे तर घरात असते, गाजरही तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता, फ्लॉवर घालू शकता, तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या घातल्या तरी चालतात. कांदा पण याच्यात घालतात, पण आज मी कांदा घालणार नाही. तुम्हाला हवं असेल तर ज्यावेळेला आपली फोडणी होते त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडासा कांदा घातला तरी चालू शकतो. आपल्या रव्याचा छान गुलाबीसर रंग आला आहे. आहे की नाही, छान गुलाबी दिसतोय की नाही. असा छान खरपूस आपण रवा भाजून घेतलाय. आता आपण पुढची कृती करूयात. आता आपली फोडणी तयारच होती की नाही, त्याच्यामध्ये आपण हा भाजलेला रवा घालून घेऊयात. आणखीन एक तुम्हाला टीप अशी देते की तुम्ही जर ठरवलं असेल की आपण हा असा सकाळी एक दिवस करायचा तर ह्या स्टेज पर्यंत सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता आणि एका डब्यात घट्ट झाकणाच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. ज्या दिवशी तुम्हाला करायचं आहे त्या दिवशी तुम्ही एक तासभर आधी काढून ठेवायचं. नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर पुन्हा आपल्या कढईत घ्यायचं आणि हे थोडं गरम करून घ्यायचं. म्हणजे आता जसं गरम झालं ना तसं हलवून हलवून गरम करायचं, म्हणजे आपला हा वेळ सुद्धा आपण वाचवू शकतो. आता आपण 1 वाटी रवा घेतला, त्याच्यामध्ये आपण हे 3 वाट्या आपण गरम केलेलं पाणी घालणार आहोत. साधारण 1 वाटीला 3 वाट्या पाणी पुष्कळ होतं. समजा जर जाड रवा असेल तर कदाचित हे पाणी थोडंसं जास्त लागतं. थोडं रव्यावर अवलंबून असतं. म्हणून आता नेहमी करताना काय करायचं की आपण 2.5 वाट्याच पाणी आधी घालायचं आणि मग नंतर लागलं तर आपण उरलेली अर्धी वाटी आहे ती घातली तरी चालू शकते. त्याच्या चवीपुरतं मीठ घातलंय, चवीपुरती साखर आहे की नाही. 1 वाटीला 3 वाट्या गरम पाणी हे अगदी प्रमाण बरोबर आहे. याच्यामुळे अगदी छान आपला उपमा होतो. आता हा उपमा साधारण 2 ते 3 माणसांना पुरतो. दिवाळीच्या सुट्टीमध्ये पाहुणे मंडळी सुद्धा येतात की नाही, त्या हिशोबाने आपण रवा घेतला तरी चालू शकतो. आता ह्याच्यात आपण लिंबाचा रस घालणार आहोत. हे मी अर्धा लिंबू पिळले आणि अगदी थोडंसं तूप वरण घातलंय, त्याने आपला उपमा एकदम मस्त लागणार आहे बरं का. आणि आता याला हलवून एक चांगली वाफ येऊ देऊयात, म्हणजे आपला उपमा तयार. हवा तसा रंग आलाय की नाही. आता याला आपण झाकण घालूया. गॅस आपण लहान केलाय, फक्त 1-1.5 मिनिट आपण उपम्याला वाफ येऊ देणार. छान वाफ आलेली आहे. गॅस आता आपण बंद करूयात आणि आपला उपमा तयार झाला. समजा जर आपल्याला हे करताना ज्यावेळेला आपण झाकण काढतो त्यावेळेला वाटलं की आपला सांजा कोरडा वाटतो तर अशा वेळेला थोडासा पाण्याचा शिपका मारला तरी सुद्धा चालू शकतो. आहे की नाही, उपमा तुम्ही नेहमीच सगळेजण करतात, परंतु त्याच्यात काही काही अशा छोट्या टिप्स दिल्यात की त्याची तयारी जर तुम्ही आधी करून ठेवली ना तर दुसऱ्या दिवशी तो उपमा तुमचा झटपट होईल. हो की नाही. नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.